मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशन मध्ये म्युच्युअल फंडच्या. आजच्या आपल्या लाईव्ह सेशन मध्ये आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट शिकून घेणार आहोत. ती म्हणजे की तुम्ही एज वाईज डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे करू शकता. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समजून घ्या की एज वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय, किंवा एज वाईज तुम्हाला ते म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी तुम्ही कशा कशा प्रकारचे म्युच्युअल फंड मध्ये कशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स बेसिकली तुमच्या समोर असू शकतात, हे आपण कम्प्लिटली ह्या व्हिडिओमध्ये जे त्याचे नक्की शिकून घेणार. ठीक आहे. सुरुवात करूया. सर्वांना स्क्रीन व्हाईस वगैरे एकदम क्लिअर असेल मला सांगा. सुरुवातीलाच आपण हे बघून घेऊया की आपल्याला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना एज वाईज का जावं लागतं. ओके, एज वाईज आपल्याला ही गोष्ट का लक्षात घ्यावी लागते. किती लोकांना असं वाटतंय तुमच्यापैकी जेवढे पण लोक इथे आहेत, मोस्ट ऑफ दी लोक, जवळपास 80% लोक आपल्याकडे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत. किती लोकांना असं वाटतंय की बाबा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एजचा फॅक्टर हा खूप जास्त महत्वाचा ठरतो. किती लोकांना असं वाटतंय मला एकदा कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एज हा जो फॅक्टर असतो, ठीक आहे, एजचा जो फॅक्टर असतो तो इम्पॉर्टंट असतो. किती लोकांना असं वाटतंय मला नक्की सांगा. आणि किती लोकांना असं वाटतं की काय नाही, कशी इन्व्हेस्टमेंट केली तरी चालते, पैसा तर बनतोच. लक्षात घ्या, म्युच्युअल फंड मध्ये लॉंग टर्म मध्ये पैसा बनतो हे ट्रूथ जरी असलं तरी तुम्ही तुमच्या एज नुसार जर प्रॉपरली तुमचं मॅनेजमेंट केलं, प्रॉपरली तुमच्या पैशाचं मॅनेजमेंट केलं, तर तुम्हाला कदाचित चांगले रिटर्न्स इतरांपेक्षा भेटू शकतात, किंवा चांगले रिटर्न्स जरी नाही भेटले तरी तुमच्या पैशाची सेफ्टी फार चांगली राहू शकते. ठीक आहे. आता मला एक सिंपल गोष्ट सांगा. मी तुम्हाला नेतो आपल्या पहिलं म्हणजे व्हाईट बोर्डवरती, व्हाईट स्क्रीनवरती, आणि तिकडे मी तुम्हाला तुमचं एज जे पण असेल मला कमेंट बॉक्समध्ये पहिलं म्हणजे टाका. जेवढी पण लोक इथे हा सेशन अटेंड करत आहेत, तुम्ही तुमच्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा तुमच्या मुलांसाठी करत असाल, तुमचं मला एज जे आहे ते एकदा फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका की तुमचं एज सध्या काय आहे, तुम्ही कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती करणार आहात, किंवा कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्ही सध्या करत आहात ते. ठीक आहे, मला एकदा फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके. म्हणजे मला एक समजेल की बाबा आपलं एज ब्रॅकेट काय आहे, जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात ते किती एज ब्रॅकेटमध्ये आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे. बऱ्याचशा लोकांनी एज ब्रॅकेट टाकलेलं. आता बघा, समजा एखाद्या व्यक्तीचं एज असेल 25 इयर्स. ओके, एखाद्या व्यक्तीचं एज असेल 25 इयर्स आणि एखाद्या व्यक्तीचं एज असेल 55 इयर्स. आणि आपण जर असं पकडलं की ह्या दोनही व्यक्तींना रिटायरमेंट होण्यासाठी जे आहे ते इथे राहिलेली आहेत फक्त समजा 25 वर्षाचा व्यक्ती, 55 वर्षाचा व्यक्ती, आपण असं समजा यांचं रिटायरमेंट एज आहे 60. यांचं रिटायरमेंट एज आहे 60. जो व्यक्ती 55 वर्षाचा आहे ना त्याच्याकडे फक्त 5 वर्ष राहिले, आणि जो 25 वर्षाचा आहे ना त्याच्याकडे जवळपास 35 वर्ष राहिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जो व्यक्ती 55 वर्षाचा आहे त्याच्याकडे रिस्क घेण्यासाठी हातामध्ये जास्त काही राहिलेलं नाही. का? कारण की त्याकडे फक्त इन्व्हेस्टमेंटची 5 वर्ष राहिले. त्यांनी 5 वर्षाच्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण मोठी रिस्क घेऊ शकत नाही. पण जो 25 वर्षाचा व्यक्ती त्याच्या हातामध्ये 35 वर्ष राहिलेली आहेत, किंवा समजा तो बोलला नाही 35 वर्ष नाही, मला 45व्या वर्षी रिटायर व्हायचे, तो असं बोलेल मला 45व्या वर्षी रिटायर व्हायचे, तरीही त्याच्या हातामध्ये 20 वर्ष राहिलेली आहेत, जो की खूप मोठा कालावधी होतो. त्याच्या हातामध्ये ऑलरेडी 20 वर्ष आहेत रिटायरमेंट होण्यासाठी. ज्यांच्याकडे 20 वर्ष आहेत रिटायरमेंट होण्यासाठी तुमच्यापैकी, त्यांच्याकडे खूप मोठा कालावधी राहिलेला आहे. ती लोक चांगल्या प्रकारे रिस्क घेऊ शकतात. रिस्क घेऊ शकता म्हणजे सर्व इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप मध्ये करू शकता असा अर्थ होत नाही, बट येस, रिस्क तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. मग कशा प्रकारे रिस्क तुम्ही घेऊ शकता ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण सुरुवात करणार आहोत ज्यांचं एज जास्त आहे त्यांच्यापासून. ठीक आहे. ज्यांचं एज जास्त आहे, समजा 50च्या वरती आहे. ओके, 50च्या वरती ज्यांचं एज आहे, किंवा साधारणतः 55-60 ज्यांचं एज आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. ओके, सुरुवात करूया इथे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या ते म्हणजे, समजा तुमचं एज या ब्रॅकेटमध्ये आहे 50 ते 60. सिंपल गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त वर्ष नाहीये. ओके, मी असं समजतो की बाबा तुम्ही फार फार तर 60 वर्षापर्यंत म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड मधनं विड्रॉवल करण्याच्या मागे लागा. विड्रॉवल करण्याच्या मागे म्हणजे जे तुम्ही पैसे जमवलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या कामासाठी तरी उपयोगी पडले पाहिजे. ठीक आहे, विड्रॉल तुम्ही करू शकता. आता ऍक्च्युली बऱ्याच जणांचे गोल्स वेगळे असू शकतात. कदाचित त्यांच्याकडे रिटायरमेंटसाठी इनफ फंड असेल, सो ते म्युच्युअल फंड मध्ये थोडीशी रिस्क घेऊ शकतात. बट तर तुमचं एक 50 ते 60 मध्ये असेल तर तुम्ही काइंड ऑफ सेफ इन्व्हेस्टमेंट करू शकता. माझा व्हॉइस सर्वांना क्लिअर येतो आहे की ब्रेक होतोय, मला एकदा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही काइंड ऑफ सेफ इन्व्हेस्टमेंट करू शकता. सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय लक्षात घ्या. म्युच्युअल फंड जे असतात ना ते डायरेक्टली लिंक असतात मार्केटला. जिथे मार्केट आहे तिथे कोणतीही गोष्ट टोटली सेफ नाही हे लक्षात घ्या.
हे तुमचे पैसे बुडणार आहेत असं मी नाही म्हणत आहे, बट हे टोटली 100% सेफ नाहीये. तुम्ही मार्केटमध्ये पैसे टाकता ते खूप जास्त अपडाऊन होऊ शकतात. सो सेफ याचा अर्थ असा नाही की तुम्ही मार्केटमध्ये टाकायचे नाही. मी तुमच्यासाठी वेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन इथे सांगणार आहे. सो ज्यांचं एज 50, 55 ते 60च्या आसपास आहे त्या लोकांसाठी म्युच्युअल फंडची एक कॅटेगरी आहे. दोन कॅटेगरी आहेत बेसिकली. पहिली कॅटेगरी आहे, किती लोकांचा एज आहे 50 ते 60 मध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांच्यासाठी दोन कॅटेगरी आहेत म्युच्युअल फंडची. पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे लिक्विड फंड्स. किती लोकांना माहिती आहे? आता माझ्यामध्ये लिक्विड फंड ही कॅटेगरी फक्त ज्यांचं एज जास्त आहे त्यांच्यासाठी नाही, तर सर्वांसाठी ही कॅटेगरी आहे. सर्वजण लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्यांनी केली पाहिजे. आणि सेकंड कॅटेगरी आहे ती म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड. हायब्रिड म्युच्युअल फंड. किती लोकांना ह्या दोन कॅटेगरी माहिती आहे ते सांगा. नसतील माहिती तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो इथे तुमच्या समोर. ज्यांचा एज कमी असेल त्यांनी सुद्धा लक्षात घ्या, कारण की तुम्हाला कदाचित तुमच्या पॅरेंट्ससाठी याचा उपयोग होऊ शकतो. ओके. आता लिक्विड फंड आणि हायब्रिड म्युच्युअल फंड या दोघांबद्दल मी तुम्हाला सांगतो. लिक्विड फंड जे असतात ना ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. ओके. हे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. हे लिक्विड फंड्स तुम्हाला काइंड ऑफ फिक्स रिटर्न प्रोव्हाइड करतात. जसं तुम्हाला तुमची एफ-डी असते, त्या एफ-डीच्या रेटनुसार तुम्हाला फिक्स रिटर्न्स प्रोव्हाइड करतात. साधारणतः 6 to 7% आसपास ही लोक फिक्स रिटर्न्स प्रोव्हाइड करतात. आता तुम्ही म्हणाल की 6 to 7% रिटर्न म्हणजे काहीच नाही ना, ते तर एफ-डी पण देते. बट एफ-डी मध्ये लिक्विड फंड मध्ये एक मोठा डिफरन्स आहे, तुम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 6 to 7% रिटर्न्स मिळत असतानाही लोक लिक्विड फंड मध्ये काय इन्व्हेस्टमेंट करतात हे मी तुम्हाला इथे सांगणार. ठीक आहे. आणि सेकंड असतात हायब्रिड म्युच्युअल फंड. हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय? त्यांची इन्व्हेस्टमेंट काही लिक्विड फंड मध्ये असते, काही डेप्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये. असं डेप्ट म्हणजे काय? जसं की गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील. ओके. गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील जे फिक्स रिटर्न्स देतात, किंवा काही प्रायव्हेट बॉन्ड्स असतील जे तुम्हाला फिक्स रिटर्न्स प्रोव्हाइड करतात, किंवा थोडीफार असते ती म्हणजे इक्विटी मार्केट, म्हणजे शेअर मार्केट आपलं इक्विटी मार्केटमध्ये असेल. सो अशा प्रकारे जे आहे ते तुमचं एज 50 ते 60 असेल तुमच्यासाठी हे दोन म्युच्युअल फंडचे पर्याय आहेत. पहिला म्हणजे लिक्विड फंड, सेकंड म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड. मी तुम्हाला हे पर्याय जे आहेत त्यांचे म्युच्युअल फंड्स या कॅटेगरीमध्ये कोणते म्युच्युअल फंड्स येतात हे तुम्हाला हवे असतील, मला जरा कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. तुम्हाला जर हे हवे असतील की बाबा कोणते बेस्ट लिक्विड फंड्स आहेत किंवा कोणते हायब्रिड म्युच्युअल फंड्स आहेत जे 50 ते 60 वर्षाच्या व्यक्तींनी घेतले पाहिजेत, तर मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला सांगेन. तुम्ही आपल्या चॅनलवरती आलात. ओके. आपलं म्युच्युअल फंड मराठी हे चॅनल आहे. या चॅनलची लिंक मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये देतो. ओके. चॅट बॉक्समध्ये तुम्हाला चॅनलची लिंक टाकलेली आहे. या चॅनलवरती आला तर इथे मी तुम्हाला हायब्रिड म्युच्युअल फंड बद्दल व्हिडिओज बनवलेले ऑलरेडी आहेत. चॅनलवरती आलात, तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला इथे हायब्रिड म्युच्युअल फंड व्हिडिओ भेटणार बघा. चॅनलवरती फक्त तुम्हाला सर्च करायचं आहे हायब्रिड, इथे बघा, किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड मराठी असं टाका, तुम्हाला आपलाच व्हिडिओ येणार. इथे बघा हायब्रिड म्युच्युअल फंडचे प्रकार. यामध्ये मी तुम्हाला टॉपचे हायब्रिड म्युच्युअल फंड सांगितलेले आहेत. काही रील्स पण बनवलेले आहेत. इथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे व्हिडिओज भेटून जातील. सोबतच मी तुम्हाला आताही सांगणारच आहे. सो ही वेबसाईट आहे इटी मनी. ह्या इटी मनी या वेबसाईटवरती मी तुम्हाला आणतो आणि इथे मी तुम्हाला ना तुम्ही बेसिकली या ठिकाणी म्युच्युअल फंड जे ते एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे. म्युच्युअल फंड एक्सप्लोर करण्यासाठी एक्सप्लोर म्युच्युअल फंडवर जायचं. या ठिकाणी तुम्हाला डिफरंट काइंड ऑफ डिफरंट कॅटेगरी जे म्युच्युअल फंड भेटतात. तुम्हाला म्युच्युअल फंड भेटतात हायब्रिड म्युच्युअल फंड. आता हायब्रिड मध्येही प्रकार असतात. अग्रेसिव्ह हायब्रिड, मल्टी ऍसेट हायब्रिड, डायनॅमिक ऍसेट अलोकेशन वगैरे वगैरे. सो अग्रेसिव्ह हायब्रिड म्हणजे थोडंसं अग्रेसिव्हली मार्केटमध्ये जातात. बट तुम्ही साधारणतः जे आहे ते मल्टी ऍसेट अलोकेशन किंवा डायनॅमिक ऍसेट अलोकेशन या कॅटेगरी ऑफ म्युच्युअल फंड मध्ये जाऊ शकता. तुम्ही इथे समजा डायनॅमिक ऍसेट अलोकेशन मध्ये आलात, मी तुम्हाला डायरेक्टली फंडची नावं सांगणार. सो हे जरी नाही समजलं तरी टेन्शन घेऊ नका. ओके. इथे असतात बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स देतात. तुम्ही ज्या एज ब्रॅकेटमध्ये आहात 50, 55, 60 या ब्रॅकेटमध्ये तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स हवाय. तुम्हाला रिटर्न्स कमी भेटले तरी चालतील, पण तुमचे पैसे गेले नाही पाहिजेत. तुम्हाला जास्त पैसे नाही भेटले तरी चालतील, आहेत ते पैसे गेले नाही पाहिजेत. सो साधारणतः ह्या कॅटेगरीने रिटर्न्स दिलेले आहेत 10%च्या आसपास. 10% सीएजीआरच्या आसपास त्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत, जे की एफडी पेक्षा तर नक्कीच चांगले आहेत. खाली याच्यामध्ये तुम्हाला विविध टाईप ऑफ बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड भेटतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला एचडीएफसीचा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड याचा रिटर्न आहे 11%च्या आसपास गेल्या 5 वर्षाचा. तुम्हाला हवा तर आपण इथे ओके 5 वर्षात हायेस्ट आहे. त्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे आयसीआयसीआयचा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड 8.5%चा रिटर्न्स आहे. ऍक्सिसचा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड 8%चा रिटर्न्स आहे. तुम्हाला इथे या प्रकारे फंड दिसतात. समजा मी इथे आता फंड घेतला आयसीआयसीआयचा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. ओके. आयसीआयसीआयचा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. सो या ठिकाणी बघा, जेव्हापासून या फंडची सुरुवात झाली तेव्हापासून या फंडने साधारणतः
11% आसपास रिटर्न्स दिलेले आहेत, जे की चांगले रिटर्न्स आहेत या कॅटेगरीमध्ये. कारण की ही बॅलन्स ऍडव्हान्टेज कॅटेगरी आहे. आयसीआयसीआयच्या बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडने तुम्हाला चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. 71,000 करोडचा ह्याचा एयुएम आहे. 71,000 करोडचा ह्याचा एयुएम आहे. थोडासा खाली या, इथे बघा फंडचा एज किती आहे. या फंडचं एज आहे 19 वर्ष, म्हणजे साधारणतः आपण म्हणू की 20 वर्षापासून हा फंड मार्केटमध्ये आहे. आणि या फंडने तुम्हाला जवळपास 11%चे रिटर्न्स 11%चे रिटर्न्स प्रोव्हाइड केलेले आहेत गेल्या 20 वर्षाच्या काळामध्ये, जे की खूप चांगले रिटर्न्स आहेत. या कॅटेगरीमध्ये तुमचं एज जर 55-60च्या जवळपास असेल तर हा फंड तुम्हाला चांगले रिटर्न्स देतोय 10-11.5%च्या आसपास. कारण की तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जास्त रिस्क नाही घेऊ शकत त्या टाइमला असं. सो इथे तुम्ही आता आपल्या सुरुवातीपासून इथे रिटर्न्स तर पाहिलाच, तर तुम्हाला हे स्पेसिफिक डेटचे रिटर्न्स किंवा स्पेसिफिक टायमिंगचे रिटर्न्स पाहण्याची गरज नाही. इथे बघा तुमची इन्व्हेस्टमेंट साधारणतः 50% इक्विटीमध्ये आहे, अदर सर्व डेपमध्ये आहे. त्यामध्ये पण इक्विटीमध्ये सुद्धा जवळपास 50% मधल्या लार्ज कॅप मध्ये 46% इन्व्हेस्टमेंट आहे. सो इथे खूप जास्त सेफली गेलाय हा फंड, आणि तरीही तुम्हाला 11-11.5%चा रिटर्न देते. तुम्ही जर थोडं खाली येईल तुम्हाला याच्यामध्ये बाकी रिस्क फॅक्टर वगैरे दिसतं, तर ऑब्व्हियसली ह्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये रिस्क कमी असते, त्यामुळे रिटर्न्सही कमी असते. इथे समजा तुम्ही एखादा स्मॉल कॅप फंड बघितलात ना, कदाचित स्मॉल कॅप फंडने तुम्हाला 20%च्या सीएजीआर रिटर्न्स दिले असतील, पण लक्षात घ्या त्यामध्ये रिस्क पण जास्त आहे. आणि तुम्ही ज्या एजमध्ये आहात 55-60, त्या एजमध्ये तुमच्यासाठी रिस्क घेण्यासाठी जास्त स्कोप नाही आहे, म्हणून तुम्ही हा फंड घेऊ शकता, आयसीआयसीआयचा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. किती लोकांना ही माहिती समजली सांगा. सेकंड थिंग म्हणजे जर तुम्हाला एसडब्ल्यूपी करायचे, समजा तुमच्याकडे रिटायरमेंटचे पैसे आले आहेत 20 लाख, 30 लाख, 50 लाख, 1 करोड, तर तुम्ही अशा प्रकारच्या हायब्रिड फंड मध्ये पैसे टाकून त्यातनं एसडब्ल्यूपी सेट करू शकता, कारण की हे इक्विटी म्युच्युअल फंड पेक्षा सेफ असतात. म्हणून तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड पेक्षा सेफ जायचं आहे ना, सो हायब्रिड म्युच्युअल फंड तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला एसडब्ल्यूपी करायची, हायब्रिड म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, कारण की तिकडे तुमचे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये मूव्ह होत नाहीत. तिकडे तुम्हाला शेअर मार्केट सोबत बॉन्ड मार्केटमध्ये, लिक्विड फंड मध्ये सुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती केली जाते. सो त्यामुळे लिक्विड फंड कॅटेगरीमध्ये किंवा हायब्रिड कॅटेगरीमध्ये, डायनॅमिक एसेट कॅटेगरीमध्ये, बॅलन्स ऍडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये आयसीआयसीआयचा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड तुम्ही तुमच्या डोळ्यावरती ठेवू शकता. जर तुमचं वय 50च्या वरती आहे, तुम्ही ह्यामध्ये एसआयपी करू शकता, किंवा तुम्ही ह्यामध्ये वन टाइम लमसम करू शकता एचडब्ल्यूपी करण्यासाठी. ओके, आपल्याकडे जेवढे पण एचडब्ल्यूपीचे क्लायंट्स आहेत, आपण स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. तुम्हाला आमच्या अंडर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एका फॉर्मची लिंक देतो, तो फॉर्म भरा. आमची टीम तुम्हाला कॉल वगैरे करेल आणि सर्व माहिती देईल. तुम्ही आपल्याकडे जेवढे पण इन्व्हेस्टर आहेत एचडब्ल्यूपी वाले, ज्यांनी एचडब्ल्यूपी ला सुरुवात केली आहे 20 लाख 30 लाख रुपये टाकून, सो त्याच्यात मोस्ट ऑफ दी लोकांकडे फंड जो आहे तो आपण आयसीआयसीआयचा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड दिलेला आहे, जेणेकरून तो थोडासा स्टेबल आहे, जास्त तुमचे पैसे मूव्ह होत नाही, तुम्हाला एक प्रॉपर इन्कम सुरू राहतो. जर तुम्हाला एचडब्ल्यूपी करायची आहे, आमच्या अंडर तुमचा अकाउंट असेल, ऍपवरती मेसेज करा, आपण तुमची एचडब्ल्यूपी सेट करून देऊ तुम्हाला. ठीक आहे, नसेल अकाउंट फॉर्म भरा डिस्क्रिप्शन मधला, आपण त्या ठिकाणी सुरुवात करू शकतो. तुम्ही यामध्ये एसआयपी पण सुरुवात करू शकतो, तुमचं एज जास्त असेल तर. ठीक आहे, त्यानंतर हा झाला बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. आता लिक्विड फंड मध्ये तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. लिक्विड फंड मध्ये बेसिकली काय तुम्हाला ना एक तो डेली रिटर्न्स प्रोव्हाइड करतो. समजा मी तुम्हाला आता इथे आयसीआयसीआयचाच लिक्विड फंड सांगतो, तुम्ही कोणताही लिक्विड फंड घेऊ शकता, असं नाही की मी आयसीआयसीआय सांगते. पण लक्षात ठेवा, लिक्विड फंडने तुम्हाला 7%च्या आसपास इथे रिटर्न्स प्रोव्हाइड केले. 50,000 करोडचा एयुएम आहे ह्यांचा. लिक्विड फंड हा तुम्हाला काइंड ऑफ सेफ रिटर्न्स देतो. म्हणजे लिक्विड फंडचा एज आहे, या आयसीआयसीआय लिक्विड फंडचा एज आहे जवळपास 20 वर्ष. सो 20 वर्ष हा लिक्विड फंड तुम्हाला कंटिन्यू 7%चे सीएजीआर रिटर्न्स प्रोव्हाइड करतो आहे, एफडी पेक्षा थोडेसे जास्त. बरं, लिक्विड फंडचा बेनिफिट काय? ओके, लिक्विड फंडचा बेनिफिट काय समजा, तुम्ही लिक्विड फंड मध्ये, आता मी असं समजतो की तुम्ही लिक्विड फंड मध्ये 10 लाख रुपये टाकले, तर लिक्विड फंड हा सेफ फंड आहे, हा तुम्हाला दर वर्षाला त्यावरती 7% येणार. मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये 10 लाखाचे 7% किती, कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगा. 10 लाखाचे 7% होता 70,000, म्हणजे एक साधारणतः 70,000 रुपये तुम्हाला वर्षाला भेटले. समजते मी तुम्हाला काय सांगतो, लिक्विड फंड हा सेफ रिटर्न्स देतो, फिक्स रिटर्न्स देतो. 70,000 तुम्हाला वर्षाला भेटले. बरं, हे पैसे वर्षाला नाही भेटत. तुम्ही 70,000ला एक साधारणतः जे आहे ते 12 ने डिवाइड करा. 70,000ला 12 ने डिवाइड करा, म्हणजे तुम्हाला दर महिना किती पैसे भेटतील ते येईल. ठीक आहे, 70,000ला मी 12 ने डिवाइड करतो. इथे मी तुमच्या समोर ओपन करतो कॅल्क्युलेटर. ठीक आहे, 70,000ला मी 12 ने डिवाइड,
5,833 म्हणजे तुम्ही जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट केला तर 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केला तर त्यावरती तुम्हाला दर महिन्याला 5,833 रुपये भेटणार. पण लिक्विड फंडची गंमत माहितीये काय? 5,833 ला 30 ने डिवाइड करा, इथे आलं 194. म्हणजे तुम्हाला दर दिवसाला 194 रुपये भेटणार. लिक्विड फंडची गंमत अशी आहे की तुम्हाला तो दर दिवसाला इंटरेस्ट देतो. तुम्ही जर तुमच्या लिक्विड फंडमध्ये 10 लाख रुपये टाकला तर तुमचे 10 लाख रुपये सेफ राहतात. पहिली गोष्ट 10 लाख रुपये सेफ राहतात, पण त्यावरती इंटरेस्ट तुम्हाला दर दिवसाला 190 रुपयांच्या आसपास भेटतो. दर दिवसाला 190 रुपये फुकट भेटतात, काही काम न करता भेटतात. जर तुमच्याकडे 10 लाख रुपये टाकलात तर. समजा तुमच्याकडे 50 लाख रुपये, तुम्हाला काही रिटायरमेंटचे पैसे आलेत किंवा व्हॉट एव्हर प्रॉपर्टी विकून पैसे आलेत, सेफ कशात ठेवायचे तुम्हाला ऑप्शन हवा असतो. म्युच्युअल फंड तुम्हाला रिस्की वाटतं, सेफ हवे असतात. समजा 50 लाख तुमच्याकडे आहेत, 50 लाख रुपयाला तुम्ही पहिलं म्हणजे 7% ने डिवाइड करा. तुम्हाला दर महिन्याला भेटणार साधारणतः किती आहे ते 3.5 लाख रुपये. ठीक आहे, 3.5 लाख रुपये तुम्हाला दर वर्षाला भेटतात. 50 लाख रुपये तुम्ही लिक्विड फंड मध्ये टाकला, 3.5 लाख रुपये दर वर्षाला भेटतात. त्या 3.5 लाखाला आपण 365 ने डिवाइड करूया, म्हणजे आपल्याला पर डेचे पैसे येतील 958. पर डे तुम्हाला 958 रुपये भेटतात फ्रीमध्ये. म्हणजे 950 रुपये तुम्हाला दर दिवसाला भेटणार काही काम न करता. 50 लाख रुपये तुमचे सेफ राहणार. तुम्हाला 950 रुपये व्याज दर दिवसाला तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये ऍड होणार. तर तुम्ही विड्रॉ करू शकता, तसंच ठेवू शकता, काही तुमच्यावरती आहे. सो अशा प्रकारे जे आहे ना, ते हे म्युच्युअल फंड तुमच्यासाठी काम करत असतात, लिक्विड फंड. पण लिक्विड फंडचा एक असं आहे की 7% रिटर्न्स आहेत आणि हायब्रिड फंडमध्ये साधारणतः 10 to 11% रिटर्न्स आहेत. सो हे दोन फंड तुमच्यासाठी, तर तुमचं एज जास्त असेल तर. ठीक आहे, आता किती लोक ह्या एज कॅटेगरीमध्ये आहेत मला नक्की सांगा. थोडासा जास्त टाइम मी घेतला इथे एक्सप्लेन करायला, नक्की सांगा. थोडंसं आपण पुढे जाऊया. समजा तुमचं एज जे आहे ते असेल एक साधारणतः, मी असं म्हणतो की 30 वर्षाच्या नंतर, म्हणजे समजा एक आपण 35 ते 50 असेल. तुमचं एज साधारणतः 35 ते 50 असेल किंवा 35 ते 45 असेल. ठीक आहे, 35 ते 45 असेल. 50 ते 60 वाल्यांसाठी मी सांगितलं 35 ते 50 एज असेल किंवा 35 ते 45 एज असेल, त्या जवळपास एज असेल तर तुम्ही एक काइंड ऑफ लार्ज कॅप आणि त्यानंतर तुम्ही मिड कॅप ह्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. यामध्ये सुद्धा तुम्ही जर थोडेसे जास्त अग्रेसिव्ह असाल तर तुम्ही स्मॉल कॅप मध्ये जाऊ शकता, पण तुम्ही लार्ज कॅप आणि मिड कॅप आणि थोडासा स्मॉल कॅप मध्ये जाऊ शकता. बट शक्यतो तुम्ही लार्ज आणि मिड कॅप मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके, त्यासोबत तुम्ही थोडासा फ्लॅक्झी कॅप पण नक्कीच घेऊ शकता, पण लार्ज आणि मिड कॅप मध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट नक्की ठेवू शकता. आता लार्ज आणि मिड कॅप बद्दल तर मी बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्यात आपल्या चॅनलला. आपल्या ह्या चॅनलवरती या, चॅनलची लिंक मी परत एकदा तुमच्या चॅटबॉक्स मध्ये टाकतो. आपल्या युट्यूब चॅनलची लिंक परत टाकतो. इथे तुम्ही टाईप करा लार्ज कॅप म्युच्युअल फंड. लार्ज कॅप म्युच्युअल फंड टाईप केलं तर मी इथे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, टॉप 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड. आणि तुम्हाला ते मी फिल्टर करून दाखवले. असं नका समजू की व्हिडिओ 2025 चा आहे. म्युच्युअल फंड फिल्टर करून दाखवलेले आहेत, त्या हिशोबाने मी टॉपचे म्युच्युअल फंड निवडलेले. हा व्हिडिओ बघा. तुम्हाला मिड कॅप शोधायचा आहे, आपल्या चॅनलवरती येऊन मिड कॅप टाका किंवा डायरेक्ट युट्यूबला सर्च करा मिड कॅप म्युच्युअल फंड मराठी, असं तुम्हाला आपले व्हिडिओ येणार. आपल्या चॅनलचं नाव टाका ते म्युच्युअल फंड मराठी. इथे बघा मिड कॅप म्युच्युअल फंड, टॉप मिड कॅप म्युच्युअल फंड. मी सर्वांबद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही इन डिटेल बघून घेऊ शकता. ठीक आहे, आणि सोबतच सगळ्यात शेवटी म्हणजे जर तुमचं एज 25 वर्ष ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे तर मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीलाच म्हटलं की तुमच्यासाठी बेस्ट टाइम आहे. हा जो टाइम चाललाय तो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बेस्ट टाइम आहे. जेवढी शक्य आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट करा ह्या टाइमला तुमच्यासाठी. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फ्लॅक्झी कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये करू शकता. स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स भेटतात. मी इथे तुम्हाला ना सिम्पली इटी मनी वरती येतो आणि एक काइंड ऑफ मी स्मॉल कॅप बद्दल पण व्हिडिओ बनवले. तुम्ही इथे जर आलात ना, इथे स्मॉल कॅप टाकला स्मॉल कॅप बद्दलची व्हिडिओ येणार, फ्लॅक्झी कॅप टाकला फ्लॅक्झी कॅपचे व्हिडिओ येणार, टॉपचे व्हिडिओ. ओके, मी इथे थोडंसं जातो म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये आणि या ठिकाणी मला स्मॉल कॅप कॅटेगरी हवी आहे. एक मिनिट. ओके, स्मॉल कॅप फंड मला तुम्हाला दाखवायचं काय ते लक्षात घ्या. स्मॉल कॅप फंडने ऑन एन एव्हरेज एक 15% रिटर्न्स दिलेले आहेत. आपण या ठिकाणी आता बंधन स्मॉल कॅप सर्च करूया. बंधन स्मॉल कॅप जो सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये चाललाय सध्या. आपल्याकडे बरेचसे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना आपण जे नवीन इन्व्हेस्टर आहेत बंधन स्मॉल कॅप नक्की सजेस्ट केलेलं आहे त्यांना. सो बंधन स्मॉल कॅप वरती बघूया. बंधन स्मॉल कॅप मध्ये तुम्हाला ह्याने रिटर्न्स जे आहेत सुरुवात झाल्यापासून 26%च्या सीएजीएम ने रिटर्न्स प्रोव्हाइड केलेले आहेत. बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंडने
26%चा CAGR ने रिटर्न्स प्रोव्हाइड केलेले आहे सुरुवातपासून. सो तुम्ही स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये असाल, 6 वर्ष एज आहे या म्युच्युअल फंडचं, 20,000 करोडचा EM आहे, 6 वर्षामध्ये 26%चा CAGR ने कंटिन्यू रिटर्न्स डिलिव्हर केले. नक्की तुम्ही या फंडवरती लक्ष ठेवू शकता. ओके, थोडासा खाली आला तुम्हाला पर इयरचे रिटर्न समजतात. 3 वर्षामध्ये 26%चा CAGR, 5 वर्षामध्ये 20%चा CAGR, 6 वर्षात परत 26%चा CAGR होतो, जसं आपण बघितलं रिटर्न सुरुवातीपासूनचे, तर तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतात. सो हा तुम्हाला स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये एक चांगला म्युच्युअल फंड आहे. तेच तुम्हाला समजा जर मिड कॅप कॅटेगरीमध्ये जायचं असेल, मी तुम्हाला फ्लेक्झी कॅपचा सांगितला, मी तुम्हाला लिक्विड फंडचा सांगितला, मी तुम्हाला स्मॉल कॅपचा सांगितलं. किती लोकांना लार्ज आणि मिड कॅप बद्दल पण शिकून घ्यायचं आहे, टॉपचे म्युच्युअल फंड मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, बोललोय. बट तुम्हाला जर समजा लार्ज कॅप मध्ये टॉपचा म्युच्युअल फंड हवा असेल, तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत बेसिकली. बट तुम्ही इथे कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड जाऊ शकता किंवा निपॉन म्युच्युअल फंड्स मध्ये जाऊ शकता. मी तुमच्यासाठी इथे कॅनराचा ब्ल्यू चिप म्युच्युअल फंड किंवा लार्ज कॅप म्युच्युअल फंड इथे कॅनरा रोबेकोचा लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स आहे. सुरुवातीपासून साधारणतः 11.6%च्या CAGR ने रिटर्न्स दिलेत, कारण की लार्ज कॅप म्युच्युअल फंड थोडेसे सेफ कॅटेगरी असते. 15 वर्षामध्ये जवळपास 12%चा CAGR म्हणजे लार्ज कॅपमध्ये चांगले रिटर्न्स तुम्हाला भेटलेले आहेत. आणि शेवटी मिड कॅप सुद्धा आपण बघूया. ठीक आहे, एक्सप्लोर म्युच्युअल फंड वरती गेलो, मिड कॅप मध्ये गेलो. मिड कॅप मध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत, जसं की टाटाचा सुद्धा ऑप्शन आहे, टाटा म्युच्युअल फंड आहे, HDFC आहे, असे मल्टिपल ऑप्शन तुमच्यासाठी आहेत. सो आपण इथे परत एकदा येऊ आणि टाटा मिड कॅप चेक करूया. ओके, टाटा मिड कॅप मध्ये तुम्हाला साधारणतः एक 13%चा CAGR भेटलेला आहे सुरुवातीपासून, ज्याचा एज आहे 31 वर्ष. लक्षात घ्या, हा म्युच्युअल फंड 31 वर्ष जुना आहे आणि 31 वर्षापासून तो साधारणतः 13%चे रिटर्न्स तुम्हाला देतोय. तुम्ही जर लेटेस्ट वाले रिटर्न्स पाहिलं तर तुम्हाला इथे जास्त दिसतील. बघा, 10 वर्षाचे रिटर्न्स पाहिला जास्त दिसतील, 5 वर्षाचे रिटर्न्स पाहिला जास्त दिसतील. म्हणजे तुम्ही 31 वर्षाचा विचार करता, 31 वर्षामध्ये मार्केट पूर्वी एवढं मॅच्युअर नव्हतं, त्या काळातही तुम्हाला 13%चा एव्हरेज CAGRचा म्युच्युअल फंड देतो आहे, तो म्हणजे टाटा मिड कॅप म्युच्युअल फंड. ओके, नक्की तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवू शकता. हे तुम्हाला मी टॉप कॅटेगरी मधले म्युच्युअल फंड सांगितले, फ्लेक्झी कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि लिक्विड फंड्स. तर तुमचा एज जर जास्त आहे किंवा तुम्हाला HWP करायची आहे, तर फ्लॅक्झी कॅप कॅटेगरीमध्ये तुम्ही जाऊ शकता. हायब्रिड बद्दल तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे सुरुवातीलाच. तुमचा एज जर मीडियम आहे तर तुम्ही मिड कॅप आणि लार्ज कॅप मध्ये जाऊ शकता. तुमचा एज जर कमी असेल 25 ते 35 मध्ये, तर तुम्ही फ्लेक्झी कॅप आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एज वाईज इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आमच्या अंडर करायची असेल, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये एक फॉर्म दिलाय, तो फॉर्म एकदा नक्की भरा. फॉर्म भरलात की आमची टीम तुम्हाला कॉल करेल, तुमचं अकाउंट आमच्याकडे ओपन करावं लागेल आणि त्यानंतर आपण तुम्हाला कम्प्लिटली गाईड करू शकतो. तुमचं अकाउंट ऑलरेडी आमच्याकडे असेल, आपण स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत, MFI रजिस्टर्ड, तुमचं अकाउंट ऑलरेडी आमच्याकडे असेल, तर तुम्ही डायरेक्टली ॲपवरती मेसेज करा. ओके, तुमच्यासाठी डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर आहे. जेवढ्या लोकांचे अकाउंट आपल्याकडे आहेत, तुमच्यासाठी डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर आहे, डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, सर्व सपोर्ट आहे. इव्हन तुम्ही डायरेक्ट ॲपवरती पण मेसेज करू शकता आम्हाला, ही पण सोय तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्ट ॲपवरती मेसेज करा की SIP करायची, HWP करायची, अमाऊंट किती आहे, आपण सर्व गोष्टी तुम्हाला सेट करून देऊ तिकडे. ठीक आहे, सो सर्व सपोर्ट तुम्हाला भेटतो. चॅटबॉक्समध्ये लिंक दिलेली आहे फॉर्मची, तो फॉर्म नक्की भरा. जर तुमचा अकाउंट नसेल तर अकाउंट असेल तर सिंपल आम्हाला ॲपवरती डायरेक्टली मेसेज करा, आपण तुम्हाला त्या ठिकाणी तिथे डायरेक्टली सपोर्ट नक्कीच प्रोव्हाइड करू. सोबतच तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल असेच व्हिडिओज हवे असतील तर आपण टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. म्युच्युअल फंडचे सर्व पुढील सेशन्स तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती येतील. रेग्युलर सेशन असतात आपले म्युच्युअल फंडचे रात्री 8 वाजता, ते अटेंड करा. फ्री सेशन असतात, तुम्हाला फायदा होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी चॅट बॉक्समध्ये सेंड केलेली आहे, तिचा नक्की तुम्ही फायदा घ्या. तो चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा फर्दर म्युच्युअल फंडचे सेशन अटेंड करण्यासाठी. तुमचे जर काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील, नक्की मला सांगा. आमच्या अंडर म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची असेल, नक्कीच तुम्ही करू शकता. सोबतच तुम्हाला आपल्या चॅनलची लिंक आहे, ती सुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे. चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.